नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुमित्रा ही जानकीच्या खोलीत आलेली असते. तेव्हा जानकी म्हणते, आई काय झालं आहे, माझं काही चुकलं आहे का? तेव्हा सुमित्रा म्हणते, लाज वाटत नाही का तुला हा प्रश्न विचारायला? कावेरीताई हा माफीनामा घेऊन इथे आलेला आहे का? आणि सयाजीरावांची शिक्षा कमी करायला म्हणून त्यांना या कागदावर आपली सही हवी होती, बरोबर ना? आणि तू ह्या कागदावर सही केलीस का? आणि विसरलीस का तू सयाजीरावांनी नानासाहेबांना किती त्रास दिला, त्यांच्यामुळे मला किती मनस्ताप झालेला? आणि ऐश्वर्या त्यांची मुलगी असून त्यांच्या विरोधात लढली, त्यांच्या विरोधात साक्ष दिलीस आणि तू मला फक्त त्रास देण्यासाठी या माफीनाम्यावर सही केलीस असं म्हणून तो कागद जानकीवर देत टाकते. तेव्हा जानकी म्हणते, नाही आई, काहीतरी गैरसमज होतोय तुमचा, काय म्हणताय तुम्ही? तेव्हा आई म्हणते की हे पेपर्स बघ, आणि ह्याच्यावरची सहीसुद्धा ती तिला दाखवते. तेव्हा ही सही तुझीच आहे ना? तेव्हा जानकी म्हणते, नाही, ही सही माझ्यासारखी आहे. जानकी ओवीची शपथसुद्धा घेते, पण सुमित्रा तिचं काहीच ऐकत नाही. आणि जानकी तेव्हा विचारते, हा माफीनाम्याचा पेपर तुम्हाला कोणी आणून दिला? तेव्हा ऐश्वर्या येते आणि सोबत सारंगसुद्धा येतो आणि म्हणते, मी आणून दिलेला, माझ्या आईकडून आणला. आणि तुला कसं काही वाटत नाही सही करताना? तेव्हा जानकी म्हणते, बस कर, खोटं बोलू नको आणि माझ्यात आणि आईमध्ये भांडण नको लावूस. जानकी म्हणते, थांबा, मी कावेरी काकींना कॉलसुद्धा लावते, त्यांना विचारा. तेव्हा सुमित्रा तिच्या हातून फोन घेते आणि म्हणते, काही गरज नाही आहे आणि आता मला तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे. जानकी वारंवार ओवीची शपथ घेते, पण सुमित्रा तिचं काही ऐकत नाही. ऐश्वर्या म्हणते, वा वा, हां, काय ॲक्टिंग करतेस ग तू? हे काही शूटिंग सुरू नाही आहे, हे आमचं घर आहे आणि तू सही केली नाहीस तर कोणी केलं? काय आम्ही केली का? आणि सुमित्राला ती वरून बोलते सुद्धा, बघा आई कशी नाटकं करते. एकीकडे आमची आई, आमची सासू असं म्हणते आणि दुसरीकडे त्याच सासूवरती सूड ओघवण्यासाठी तिच्या नवऱ्याच्या गुन्हेगाराला माफ करण्यासाठी माफीनामासुद्धा लिहून देते. ही विश्वास आहे का तुमचा जानकीवर? तेव्हा सुमित्रा म्हणते की अजिबात नाही, मला अजिबात हिच्यावरती विश्वास नाही आहे. तर जो काही उरला सुरला विश्वास होता ना, तो सुद्धा संपलेला आहे. आणि असं बोलून ती घराबाहेर निघून जाते आणि जाता जाता घराची कडी लावते. जानकी म्हणते, आई तुम्ही कडी का लावली? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो, लावली त्यांनी कडी, कारण की त्यांना असं वाटतंय की तू आता DNA टेस्टचे रिपोर्ट जे घ्यायला जाणार आहेस त्यात काही बदल करू नये असं म्हणून त्यांनी तुला कडी लावलेली आहे. जानकी म्हणते, नाही आई, ते रिपोर्ट्स खूप गरजेचे आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, मी तुला नाही पाठवणार, तू आज माफीनाम्यावर सही केलीस, उद्या रिपोर्ट बदलशील सुद्धा. तेव्हा जानकी म्हणते, मी असं का करू? तेव्हा सुमित्रा म्हणते की तुला सिद्ध करायचं आहे ना, ती बाई पार्वती आहे करून, आणि एकदा का सिद्ध झालं मग काय, मला घर सोडून जावं लागेल. तेव्हा जानकी म्हणते, आई, ऐश्वर्या आपल्यामध्ये मुद्दामून गैरसमज निर्माण करत आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, मी दार उघडणार नाही आणि रिपोर्ट जाळायला ऐश्वर्या आणि सारंग चाललेले आहेत असं बोलते आणि ती दोघांनाही तिकडून पाठवून देते. की म्हणते, आई ठीक आहे, मी नाही जाणार, हवं तर तुम्ही जा, पण ह्या दोघांना नका पाठवू. सुमित्रा तिचं काही ऐकत नाही आणि ऐश्वर्या आणि सारंगला पाठवून देते. इकडे जानकी हतबल होऊन दाराशी बसून रडायला लागते. इकडे ऐश्वर्या आणि सारंग बाहेर येतात. तेव्हा सारंग म्हणतो, मानलं हं तुम्हाला, काय तुम्ही आईचं मन वळवलेलं आहे, आईने सरळ जानकी वहिनीला कोंडून टाकलं. ऐश्वर्या म्हणते, हो, आता ठीक आहे, आता ती बाहेर पडणारही नाही आणि आपल्या आधी तर ती पोचूच शकणार नाही असं बोलून दोघेही गाडीत बसून निघून जातात. जानकी काय करू याचा विचार करत असते. तेव्हा खिडकीचा आवाज होतो आणि खिडकी उघडी असते. तिच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. ती घरातल्या सगळ्या चादरी घेते आणि चादऱ्यांना गाठ मारून खाली सोडते आणि खिडकी बाहेर उडी मारून घराबाहेर पडते. इकडे सारंग आणि ऐश्वर्या लॅबमध्ये पोहोचतात आणि ते DNA रिपोर्टसाठी रिसेप्शनकडे विचारतात. जानकी रस्त्यातून धावत असते. ती रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करते, पण काहीसा उपयोग होत नाही. ती शेवटी पळतच सुटते. इकडे रिसेप्शन रिपोर्टसाठी 10 मिनटं उशिरा होईल असं सांगते आणि 10 मिनटामध्ये आपल्या हातामध्ये रिपोर्ट येईल या विचारानेच ऐश्वर्या खूप आनंदी होते. इकडे जानकी पळत पळत पोचण्याचा प्रयत्न करत असते. इकडे रिसेप्शन ऐश्वर्याच्या हातात रिपोर्ट आणून देणार तितक्याच समोर जानकी येते आणि ते रिपोर्ट लगेच हाताशी घेते आणि ऐश्वर्या जरा शॉकमध्येच जाते. ती बोलते, तू खोलीच्या बाहेर कशी आलीस? ती म्हणते, हो आली मी इथे, आणि हे रिपोर्ट तुझ्या अगोदर मिळवलेस, आता सगळ्यांनाच कळेल खरं काय आहे आणि खोटं काय आहे आणि तुझा खेळ हा संपलेला आहे असं बोलून ती निघून जाते. रिपोर्ट्स घेऊन ती घरी पोचते आणि घरी सगळ्यांना जमवते आणि आता रिपोर्टसाठी विचारतात सगळे. तेव्हा ती म्हणते की मी ऋषिकेशसाठी थांबलेली आहे. तेव्हा ऋषिकेश तिकडे येतो आणि ऋषिकेश रिपोर्ट वाचणार आणि हे तितक्यात जानकीला खूप आनंद होतो. आता सगळ्यांना खरं काय ते कळेल. इकडे लता आणि सुमित्राचा जीव टांगणीवर लागलेला असतो.
नानासुद्धा रिपोर्टची वाट बघत असतात. तर रिपोर्टमध्येच खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे. ऋषिकेश जानकीला विचारतो, "तू हे रिपोर्ट्स नक्की बदललेले नाहीस ना?" तेव्हा जानकी म्हणते, "नाही, नाही. हे रिपोर्ट्स सरळ मी हाताची घेतले आणि लगेच इथे आलेली आहे." ऋषिकेश म्हणतो, "नाही, रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत." हे ऐकून सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो. जानकी रिपोर्ट परत घेऊन बघते. तिचा अजून पण विश्वास काही बसत नाही. ऋषिकेश म्हणतो, "या रिपोर्ट्सवरून असं सिद्ध होत आहे की ह्या माझ्या आई पार्वती आई आहेत आणि मी त्यांचा मुलगा आहे." इकडे लता खूप इमोशनल होते आणि म्हणते, "अजून कुठली टेस्ट असेल तर तीही सांग. मी तीसुद्धा टेस्ट करेल आणि मी तुझी आई आहे हे सिद्ध करेल. आणि तुला जर नसतच वाटत तर मी ह्या घरात परत कधीच येणार नाही." आता ऋषिकेश पटवून देण्यासाठी ती आत किचनमध्ये जाते आणि आतमधून एक सुरा घेऊन येते आणि त्याला म्हणते, "मार मला आणि तुझ्या आईचा शेवट करून टाक." आपल्या मुलाच्या डोळ्यातला अविश्वास आणि नवऱ्याच्या नजरेतला अनोळखी भाव मला हा सहन होत नाही असं बोलून ती खूप रडू लागते आणि म्हणते, "एक का लक्ष्मण रेषा मी ओलांडली तर मला किती अग्निपरीक्षा द्याव्या लागतात." इकडे ऋषिकेश त्या बाईचा आई म्हणून स्वीकार करतो आणि तिला मिठी मारतो आणि "तूच माझी पार्वती आई आहेस" असं सांगतो. जानकी ऋषिकेशला अडवण्याचा प्रयत्न करते पण ऋषिकेश म्हणतो, "नाही जानकी, बास. आणखी काय हवंय तुला? अजून तुला कसला पुरावा हवाय सांग ना मला. तू त्यांची बॅग तपासून झालीस, इथे आश्रमात चौकशी केलीस, त्यांच्याकडून जन्मखूणसुद्धा गेली चेक केलीस. आता अजून काय हवं आहे? आणि आता हा DNA रिपोर्ट, अजून काय पुरावा हवा आहे? सांग ना, तूच सांग ना." आणि घरात सगळ्यांना सांगतो, "आता बस करा सगळ्यांनी." इकडे ऋषिकेश तिला खाली बसवतो आणि सुमित्राला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो. तो सगळ्यांना सांगतो, "आता बस झालं. सगळ्यांनी विश्वास ठेवा आणि माझाही विश्वास बसलेला आहे आणि ही माझी पार्वती आईच आहे." असं सगळ्यांना सांगतो. जानकी सगळ्यांना म्हणते की हे रिपोर्ट्स बदलले गेले असावेत बहुतेक. तेव्हा ऋषिकेश रागाने तिला म्हणतो, "जानकी, आता बास. माझ्या आईच्या विरोधात बोलणाऱ्याला माझाही विरोध पत्करावा लागेल." आणि ऐश्वर्या म्हणते, "वा, ऐश्वर्याच्या नवीन खेळीमध्ये तुझं स्वागत आहे जानकी," असं मनातल्या मनात म्हणते. इकडे सुमित्राला चक्कर येऊन ती खालीच पडते आणि आजचा भाग संपतो. पुढच्या भागामध्ये सगळेजण सुमित्राला आराम करण्यासाठी घरात खोलीत घेऊन येतात. तेव्हा सुमित्राच्या अंगाला जानकी हात लावते तेव्हा ती त्याला झिडकारून देते आणि तिला म्हणते, "मी सांगितलेलं ना, ही बाई जर पार्वती असेल तर मी घर सोडून जाईल." आणि ती घर सोडून निघून जात असते तेव्हा ऋषिकेश तिच्या पायाशी पडतो आणि तिला म्हणतो, "तू कुठेही जायचं नाहीस." सुमित्रा म्हणते, "ठीक आहे, मी एका अटीवर इथे थांबणार आहे. फक्त एक अट आहे की तुझ्या बायकोने माझ्याशी एकही शब्द बोलला नाही पाहिजे. मला तिच्याकडून अगदी काहीही नको." आणि ऐश्वर्याला कुरवाळत म्हणते, "मी सोन्याला पितळ समजत होती आणि पितळाला सोनं समजत होती. आता पाहूयात पुढच्या भागामध्ये काय ट्विस्ट येणार आहे आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.